टेस्ट एक नंबर असा। आणि हे बाई आपल्या बरोबर आहेत, त्यांचे आपले मित्रच आहेत। आणि बाबून घेतला ना दाल वडा। नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा उदयपूर मधून तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी यूट्यूब चॅनलवर। तर इथे मॅडम जरा मेकअप वगैरे सगळी तयारी वगैरे चालली आहे। तर काल तुम्ही बघितलास, काल आम्ही उदयपूरमध्ये इला आणि तुम्ही म्हणशाल जरा या हॉटेल जरा वेगळा वाटता, काल या हॉटेल नव्हता। तर होय मित्रांनो, आम्ही रातोरात हॉटेल चेंज केला, कारण तर हॉटेल रूम होतो ठीक, पण जो स्टाफ होतो लाईट गेली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना 2-3 वेळा सांगितलं, तर त्यांनी काही जनरेटर चालू केलाय ना, त्याच्यामुळे आमचं मग सणाक मग आम्ही थायना डायरेक्ट दुसरं हॉटेल शोधला रातोरातच आणि मस्तपैकी हा एक दुसरा हॉटेल हा आणि त्याच्यापेक्षा नीट आणि क्लीन हा हे बघा। आणि बाथरूम वगैरे पण मस्त हा। आजचा आपण तुमका उदयपूर फिरवतला, उदयपूरमध्ये नाश्ता, परत उदयपूरची मेन ठिकाणात ती फिरवणार। आणि हा व्हिडिओ खय स्किप करू नको, पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही जर उदयपूर येत असता तुमका खय फिरायचा मेन स्पॉट ते तुमका सांगतलंय। आणि स्पॉट जे आम्ही करणार नाही पण तुम्ही करू शकता, त्यांची लिस्ट पण मी तुमका या व्हिडिओत टाकतलंय। तर चला तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करताय। रूम मस्त होती खरंच, काय शावनी? रूम पण मस्त होती आणि आपण बघू शकतास, ह्या पण मस्त होतं, गरम पाणी वगैरे जबरदस्त। मी बाहेर गेलं की तुमका हॉटेल दाखवत आहे, म्हणजे लिफ्ट पण हवंय, सामान आपल्याक नेऊक बरा। आमचं हॉटेल होता, हॉटेल लेक मेट्रो म्हणून, जबरदस्त, म्हणजे एकदम स्वच्छ वगैरे आणि रूम पण एकदम नीट आणि क्लीन होते। वॉशरूम पण मस्त होते। तर तुम्ही जर अकडी येत असता ह्या तुमका फुल रिकमेंड हा। काय शावनी, हॉटेल मस्त ना? आता जाताना डायरेक्ट नाश्ता करू, पण नाश्ता करूच्या आधी आपलं एक फ्रेंड आकडे, त्या फ्रेंडकडे आपण आपली गाडी ठेवतलो, पार्क करतलो आणि थंय ना ऑटोन जातलो, कारण हे जगदीश टेम्पल वगैरे सगळे क्राऊडेड एरिया आहेत, त्याच्यामध्ये आपण आपली ही मोठी गाडी घेऊन जाऊ शकत नाही। सो आपण गाडी थंय पार्क करणार आणि थंय ना ऑटोन फिरणार। आणि तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत असताना तुमचं जो हॉटेल बुक असतं त्या हॉटेलवर तुम्ही गाडी ठेवा। आणि कसं एकदा तुम्ही सिटी पॅलेस का गेला, सगळं वॉकिंग डिस्टन्सवर असा, सगळं दाखवतं आहे खै फिरायचं, काय करायचं आता। तर चला, आता फक्त आपण थांबलो पार्किंगमध्ये आहेत ना, ते येईल की आपण निघूया। आता आम्ही ना आमचा एक मित्र त्याच्याकडे नाही गाडी ठेवूक जाता, तर ते जाता ना वरती बघा तुमका कसं काहीतरी दिसतं असं वॉल सारख्या, राजस्थान बघा, उदयपूर मस्त हा, म्हणजे स्वच्छता आकडी। आपण अरोडा म्हणून हा प्याज कचोडी स्पेशल लस्सी म्हणून तैलाव आणि आता आपण कचोडी खाणार, बघू शकतास, दही कचोडी, प्याजवाली कचोडी, दही समोसे, दही चाट वगैरे वगैरे हा। आता बघूया टेस्ट कशी असता, काय असता। टेस्ट एक नंबर असा। आणि हे बाई आपल्या बरोबर आहेत, त्यांचे आपले मित्रच आहेत। आणि बाबून घेतला ना दाल वडा, म्हणजे मस्त ना? ठीक आहे, आता चाय घेतली, चाय घेतल्यानंतर आपण भावाच्या ते गाडी लावूया मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आपण आपली फिरूक सुरुवात करूया। फेमस मंदिर आहे जय श्री काली कल्याण शक्तिपीठ। हाँ वो जो घाटी चढ़ते वहाँ उतार देना, कोई बात नहीं। आता आपण रॅपिडो केली आणि आता आपण चाललो मस्तपैकी जगदीश टेम्पल, इथलं फेमस असा जगदीश टेम्पल बघू। तुम्ही येताच तर जगदीश टेम्पलमध्ये दर्शन घ्यावा आणि पुढच्या तुमच्या प्रवासात सुरुवात करा। पहिला जगदीश टेम्पलमध्ये जाऊया आणि नंतर तुमचं दाखवतो की पुढे आपण काय जातो आहोत। आहे ना, सगळे ना गल्ली आहेत, तर त्याच्यामुळे आपली गाडी आणि आपल्याला लगेच गाणं बसवलं, ये गलिया ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा, आना दोबारा। हा, तर बघू शकता सगळं आपण मार्केट सगळं फिरवतलो। ह्यो ब्लॉग थोडं मोठं होतलो, पण ह्यो व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुमका पूर्ण उदयपूर दिसतला। त्यांच्या भिंतीवर नाही बघा, आणि
आणि तुम्ही येतात ना तर स्वतःची कार घेऊन फिरण्यापेक्षा असे स्वतःची रिक्षा, कार रॅपिडो पार्किंग मध्ये लावायची आणि रॅपिडो करायचा. ॲक्च्युली बेस्ट या रॅपिडो. आणि फिरायचं. मित्रांनो, पहिली लोकेशन आपण आता करता होता जगदीश टेम्पल. एकच नंबर. आपण ना जगदीश मंदिरच्या त्या इलेलं आहे आणि पहिला बाहेर आहे ना हनुमान स्वारींचं स्टॅच्यू लावलेलं आणि समोर जर बघतास तर आपलं जगदीश मंदिर असं. तर चला आतमध्ये जाऊया, दर्शन वगैरे घेऊन येऊया. राधे राधे. ह्या बी घेतल्या नाही यार. जगदीश टेम्पलमध्ये जात आहो. आपण एकच मंदिर करतो लाव. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. मंदिर असा पूर्णपणे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. हा 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 हा. आतमध्ये दर्शन घेऊन येऊया मस्तपैकी. आतमध्ये शेषनाग वगैरे आहे का. होय, मस्तपैकी ना शेषनागांची ही प्रतिमा या केलेली आहे. नाही तेच पाणी फिरतं पाठी पाठी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मन एकदम प्रसन्न झालं आणि देऊ ना खूप भारी असा बरा वाटला. तर आम्ही एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि जर तुम्ही उदयपूर का येतास तर तुमच्या लिस्टमध्ये ह्या ॲड कराच. आणि जास्त खर्च नाही आहे. येऊचा पण ट्रेनमधनं इलास ना. हकडी हॉटेल वगैरे पण स्वस्त आहेत. रेल्वे स्टेशनच्या बाजूचे जे हॉटेल आहेत ते एकदम स्वस्त आहेत. ते तुम्ही येऊन तुम्ही ह्या करू शकतास. थोडा राजस्थानी कल्चरचं टच दिलेलो आहे. सूर्य मंदिर असा या. तर आमच्याबरोबर तुमची पण प्रदक्षिणा पूर्ण होईल. आपण बरोबर आता मंदिराच्या मागच्या साईड का आहो. श्रीकृष्ण स्वामीसारखे होय. मस्त मित्रांनो, मस्त वाटला. आता स्वरचे जरा हा फोटो घेतो आम्ही इंस्टाग्रामसाठी. महाराणा प्रतापांचा ह्या दाखवलेला. कारण उदयपूर सिटी महाराणा प्रतापांमुळे ओळखली जाता. जसं आपल्याकडे आपले छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ओळखली जाता. वाचून घेवा तुमका समजात. वॉच करून तुम्ही वाचू शकता. तर चला आहे ना आपण डायरेक्ट जाताला होता सिटी पॅलेस का. बघा हे जाता आता वाटेत सगळ्यांना मार्केट एरिया आहे. चांबड्याची वस्तू, चांबड्यापासून बनवलेली पुस्तकं, डायरे पण मिळतात. आता हळूहळू दुकानं ओपन होतात. तर आता आपण तुम्ही जगदीश टेम्पलमधनं बाहेर पडलास ना की हो सरळ रस्तो जाता सिटी पॅलेसकडे. तर आपण चालला होता सिटी पॅलेसकडे. जय महाराणा प्रताप रवायचे नाही. शिपिंग विपिंगच्या तर सगळी दुकानं उघडतात. काय ते मॉपचे पैसे घेऊन येवा. ही ऐकणार नाहीत कशीच. हे पण ऐकणार नाहीत कसेच. तलवार घेऊची आहे का. तलवार बघूया आपल्याक मिळातच. अगदी 25-30 पावलांवरच सिटी पॅलेस असा. तर आपण आता सिटी पॅलेसच्या मेन गेटकडे येईल. नाही तुम्ही सिटी पॅलेस बघू येतास तर तुम्ही पहिला तिकीट काढायचा आणि जर तुमच्यावर मुलं होतं त्यांचं ना स्टुडंट आय डी घेऊन यावा. म्हणजे तिकीट खूप कमी होतं. नाही तर पर पर्सन 400 रुपये तिकीट हा. पूर्ण आतमध्ये बाहेर फिरूची. नुसतं बाहेरना फिरूचं आता 50 रुपये तिकीट हा. तर हे बघा आता आपण आतमध्ये जात आहोत. आपण आतमध्ये एंट्री करत आहोत पॅलेसमध्ये. तर आता फक्त तुम्ही ना बघा. आता आम्ही काय बोलणार नाही, फक्त एन्जॉय करा. आका जर कॉपीराईट म्युझिक मिळाली तर टाकेन, नाही तर असंच एन्जॉय करा.
अबे बघ कोण. केवढं मोठं आहे बघा मित्रांनो. चल आता आता आतमध्ये घुसणार ते बघ तिकडनं. मित्रांनो ही मागे सिबड बघा आमका आता काळा करून टाकतला होता. अरे काले का बी अपना ही मजा आहे. ते बघा ह्यो तो पॅलेस असा आणि खूपच मोठं हो. तर आहे ना आपण आतमध्ये जाणार. हे बघा इथून आता आपण आतमध्ये जाणार नाही दादा. तर हे बघा या दरवाज्यातनं आता आपण आतमध्ये जात आहोत. या तुम्ही पॉज करून वाचून घ्यावा. हा वारो इलो मस्तपैकी. सिटी पॅलेस म्युझियम मुख्य प्रवेशद्वार नाही. एवढी ताकद नाही. आपण आतमध्ये प्रवेश करतो. म्युझियमचं तिकीट काढा जेणेकरून तुमका आतमधनं सगळं पॅलेस कसं होतो ह्या बघूक मिळात. हय त्या राजांची हिस्ट्री या. काय काय जागा जे आहेत ना ते रेस्ट्रिक्टेड आहेत, ते जाऊ शकत नाही कारण अजूनही हैसुले जे रॉयल फॅमिली आहेत ते हय थांबतात. आर्मर तर मित्रांनो आर्मर वगैरे सगळं म्हणजे म्युझियममध्ये येत असं तुमचं सगळं बघू मिळतला आणि तुमका माहिती असतं. बघ हल्दी घाटी शावनी नाही हल्दी घाटीचा नाही हा वेगळा काहीतरी. ए बाबू भाले बघितले काय वरती म्हणजे पॅन्ट टाईप होता चिलकता आणि त्या साईडला जाणार आपण नंतर. तर वरती तुम्ही भाले बघू शकतास. आणि हे बघा हा पण एक आर्मर हा. घोड्यांका ना ते तेव्हा पुढे ना असं ह्या लावायचे. कशाक लावायचे तर हत्ती ह्या करूसाठी फसूसाठी. अबे ब महाराणा प्रतापांची तलवार आणि ते बाण बिन त्यांचेच आहे. तर मित्रांनो तुम्ही ना ह्या तिकीट काढा कारण ना खूप गरजेचं आता. तर वरती सगळे बंदुकीच ते सगळे बंदुकी आहेत आणि ते कट्यार वगैरे आहे. आणि हे तलवारी बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे तलवारी होते. आणि वरच्या साईड का बंदूक आहेत. बाबा माझ्या काय नाही असंच चालतं आता काय. हे आता आपण त्यांच्या आतमध्ये पॅलेसमध्ये जाऊ. थोडक्यात जाता तुम्ही बघू शकतास वरती ह्या नक्षीकाम लादीव बघा तेव्हाचे लादी होते. तर हे तुम्ही येताच ना आतमध्ये गाईड हवं तो घ्यावा नाही तर प्रत्येक ठिकाणी लिहिलेला की पहिला खाई जायचा. श्रावणी खाली वाक. पुस्तकात वाचलेलं आहे तो कोण तो खान होतो ना ते का महाराणा प्रतापांनी त्याच्या सकट घोड्याचे 2 तुकडे केल्याने होते. ह्या मित्रांनो ह्या जो पेंटिंग आहे ना ह्या आता मेन जो युद्ध होतं ना हळदी घाटीतला ता आया. असे मुघलांका तोडल्याने होते ना तेव्हा जाम घाबरायचे महाराणा प्रतापांका.
हे पिंजरे होते बघा तेव्हा पक्षी ठेवूचे असते, डाक कबूतर पिंजरा, म्हणजे चिट्टी बिट्टी पाठवायचे ना तो विषय. तर श्रावणी आहे बसला जरा, बघू शकतास केवढं मोठं एरिया. हे कसं वाटलं, हे कसं वाटलं है ना. आम्ही जबरदस्त फोटोशूट केलेला. आता फोटोशूट सगळा तुमका इंस्टाग्रामवर बघूक मिळतं. त्याच्यामुळे जर अजून कोणी इंस्टाग्रामच्या आय डी ह्या केलं नसेल तर तुमका त्याचे खाली याद येतं आहे, तर जावा आणि इंस्टाग्राम का फॉलो करा. फोटोग्राफी चालली आहे आमच्या स्वरची. पण तुमका मित्रांनो सांगू, आपण आता 3ऱ्या फ्लोअर का आणि 3ऱ्या फ्लोअरवर तुमका हय काय वेगळा वाटता. ही एवढी मोठी मोठी झाडं आहेत ना, ही 3ऱ्या फ्लोअर का बघू शकतास. तो मित्रांनो यो शीश महल हा, म्हणजे पेंटिंग असा. अब रानियों के पहनावे जो देख रहे हैं वो विगन फैब्रिक, जो स्पेशली सिल्क जैसी होगी वो सिल्क नहीं होती, स्पेशली लोटस मलबरी स्टेम्स की साड़ियाँ हुआ करती हैं रानियों द्वारा बनाई लोटस और प्रीमियम शावनी व्ह्यूज, शावनी बघ इकडे. तिलाच नाही ना तुमका पूर्ण उदयपूर दिसता, म्हणजे राजा तेव्हा त्यांच्या प्रजेवर लक्ष ठेवू शकत होते. आणि त्या साईड कसं वरती दिसता नाही बघा, या कर्णी माता टेम्पल आहे यावरती, उदयपूरचं फेमस. रोपवेन जाऊ शकतास आणि वरचं नक्षीकामनी बघू शकतास मित्रांनो. ह्या ना व्हिडिओ जस्टिफाय करत नाही, तुम्ही जेव्हा स्वतः येशाल तुम्ही डोळ्यान बघशाल ना तेव्हाच तुमका समजात. दुसरो काय तिसरो शीश महल हा, पण जबरदस्त वाटता. हे अगोदर आतमध्ये एंट्री होती पण यानंतर बंद केलं नाही, कारण आपली लोक माहीतात ना काय काय करतात ते. आता आमचं हे पूर्ण फिरान झालो. दोन तास गेले ना शावनी, 2 तास गेले. तुम्ही जर येतास ना तर सकाळी लवकर यावा, म्हणजे बाकीचे तुम्ही स्पॉट व्यवस्थित करू शकता. तर आता आपण पॅलेस का बाय बाय करतलो. हा कॅफे पण हा, तुमका जर काय खावचा वगैरे असतात तर. आमची माणसं पण इली, या बघून येत असतं येवा.
गेट वास्तूक आम्ही आता बाय बाय करतो. कसा वाटला? हा, उदयपूर येत असताना नुसती 50 रुपयाची बाहेरची तिकीट घेऊ नको. आतमध्ये पण बघण्यासारख्या भरपूर आहे. कारण काय काय तुम्ही यूट्यूबवर तुम्ही बघितलं असतं की आतमध्ये घेऊ नको, काय नाही असं नाही. आतमध्ये बराच काय काय आहे.